हॅलो, वेलकम बॅक टू आवर सिरीज पुण्याचे लोकल हिरोज. मी आहे नम्रता, तुमची होस्ट. आणि एवढ्या लोकांनी बोललं की बाबा गीता पावभाजी म्हणून फायनली PCMCच्या गीता पावभाजीला मी आली आहे. अरे तुला माहिती आहे का गीता पावभाजी? गीता पावभाजी नाही. तू पुण्याचा, तुला कसंच माहित असेल. जायचं आपण खायचं एक साथ. इकडेच आहे का? हो इथेच आहे. मी लंच पण नाही केला ऍक्च्युली. अरे बेस्ट चल लगेचच जाऊ. वाव. तू चीज वाली घेतोय का? गीता चीज पावभाजी. ठीक आहे, मला नॉर्मल वाली गीता पावभाजी करायची. ठीक आहे, थँक्यू. बेस्ट सेलर आहे आणि नाही, मी आल्यावर बघितलं ना, बरेच लोक तेच खातात. हो का? PCMCचं वेगळंच वाईब आहे काही. हो आणि असं लांब पर्यंत सुगंध येतो. हा एक्झॅक्टली. वेडनेसडे आफ्टरनून कमाल आहे. मग नेक्स्ट कधी आम्ही बघणार आहे तुला? आता एक फिल्म माझी जून मध्ये रिलीज झालेली, अल्ल्याड पल्ल्याड. आणि आता 2 फिल्म्स, एक नोव्हेंबर मध्ये रिलीज होईल, एक डिसेंबर मध्ये. ओके, मग आम्ही काय एक्सपेक्ट करू त्याच्यातनं? असं काय रोल आहे तुझा? सो डिसेंबर मध्ये जी फिल्म आहे त्याचा टायटल इज बंजारा. ओके, सो इट इज अ ट्रॅव्हल ॲडव्हेंचर अशी फिल्म. हेच गोष्टी. आणि तुझं असं होतं की मी अशाच जागी जायचंय जिथे मी काही खाल्लं नाही, कधी गेलो नाही, असं का हो. होतं बाबा? नाही, मला पहिले तर म्हणजे आय वुड लाईक टू से दॅट आय एम अ फूडी. त्यामुळे मला नवीन जागा एक्सप्लोर करायला भरपूर आवडतं. मेक सेन्स. आणि एस्पेशली आपण ज्या एरियात राहत असतो त्या एरियात बऱ्याच रेस्टॉरंट आपल्याला माहिती असतात, किंवा आपण ऐकत असतो की यु नो दिस प्लेस इज नाईस, दिस प्लेस इज ठीकठाक. पण मग एरियाच्या बाहेरच्या ज्या जागा असतात त्या एक्सप्लोर करायला, त्यांची टेस्ट आवर्जून जायला लागतं असं. सो मी आता ह्याचं असं योग आला. आय वॉज व्हेरी हॅपी की एरियाच्या बाहेर एक खूप फेमस रेस्टॉरंट आहे जिकडे विच इज फेमस फॉर पावभाजी. कारण पावभाजीची ना, स्पेशली पावभाजीची आपल्या डोक्यामध्ये एक स्पेसिफिक टेस्ट बसलेली असते. ती म्हटलं आज ब्रेक होते का बघू. त्याचा बार अजून वरती जातोय का बघू आपण असं. आणि पुण्यात नाहीच रे, म्हणजे ह्याच्याबद्दल मी पण ऑनेस्टली नव्हतंच ऐकलं असं. पण लोक बघ ना एवढे म्हणतात गीता पावभाजी असं. आणि त्यांना असं आश्चर्य वाटलं की तुला कसं नाही माहितीये. मी त्यांना विचारते तेव्हा म्हणतात तुला नाही माहित कसं काय असं. तुझं पक पकाक फर्स्ट फिल्म होती ना? पहिली फिल्म. काय रोल आहे. मला त्यातला तुझा एक डायलॉग खूप आवडतो, खूप प्रचंड. म्हणजे मी माझ्या भाऊ बहिणींना अशी चेपत असते त्यांच्यावर. तुझी बडबड ऐकून हा कोण आली. वा, थँक्यू. सही. बिग रिव्हील होणार आहे आता टेस्टचं. मला म्हणजे लुकिंग व्हेरी नाईस. हा ना, सिरियसली. कशी आहे? इट इज ऍक्च्युअली व्हेरी नाईस. भारी आहे. भारी आहे. खूपच भारी आहे. पावभाजीची टेस्ट अजून छान होऊ शकते हे आज कळलंय. खूपच छान. मस्तच. लोक दुपारी पण काय येऊन बसलेत कळते. मध्ये अजून एक येतात मसाला पाव म्हणून. इथे काय माहिती वाटतं राय की नाही मसाला पाव मिळाला. खूप असं स्पायसीचे जे फॅन्स असतील त्यांच्यासाठी तो असं हे असतं. मी पण त्यातली एक आहे. ह्यांच्या मेन्यू मध्ये कोल्हापुरी पावभाजी पण आहे. ती तिखट असणार. बरोबर. खूप छान आहे. अरे मसाला पाव. बहुत सही है. मसाला पाव एक कर लो. खूप छान आहे. ते मसाला पाव आणतात. आम्ही नाव घेतलं मसाला पाव आणि ते लगेच म्हणले मसाला पाव आहे. अरे थँक्यू. भाई साहब. हे मग केचप नको मला.
थँक्यू. तुला हवंय केचप? त्याचं टेक्स्चर हे बघ ना, खूपच भारी आहे दिसायला. घे 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 बाईट आणि सांग मला कसं आहे. दिसता तर खूप छान आहे. मसाला नाईस. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे अजिबात कंजूसी न करता हा ना, आणि इतकं ते इफ यू कॅन सी हाताला बटर इतकं हे होत आहे आणि पूर्ण असा डिप्ट येतो त्याच्यात असा व्यवस्थित. तुला माहिती 1-2 जागी मी पावभाजी खाल्ली, त्यांनी हीच भाजी त्यात मसाला म्हणून लावलेली. हे वेगळं हे वेगळं आहे. तेच मला म्हणजे टेस्ट केल्या गेल्याच वाटलं की हे वेगळंच आहे. नुसती भाजी त्याच्यात टाकली. हा छान आहे म्हणून. तिखट खूप आवडतं चिकलूला, खूप. तर अशा प्रकारे मसाले पाववाली प्लेट पण पूर्ण क्लीन झालेली आहे. त्यांना काही जास्त धुवायची गरज पण नाही लागणार आहे. हो. आणि आमच्या घरी आमच्या सगळ्यांची अशी सवय आहे की एकतर ताटात अन्न उरलेलं नाही पाहिजे. बरोबर आहे. वाया काही जाता कामा नये. हा. आणि दुसरी गोष्ट, जर आवडलं असेल तर ज्यांनी जेवण बनवलंय त्याला कळणार कसं की आवडलंय. एक्झॅक्टली. जेव्हा तुमची प्लेट पूर्ण ताटून पुसून साफ होते तेव्हा ज्यांनी जेवण बनवलेलं आहे त्याला बिना बोलता ती कॉम्प्लिमेंट मिळते. मेक सेन्स. कळायला पाहिजे. आपण पण कळलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी येत्या. पावभाजी खायला तुम्ही कुठे जाता काका? भेळ चौकात इथं गीता पावभाजी. गीता पावभाजी. हा. बरं. तुम्ही कोणती पावभाजी ट्राय करताय आज? मी चीज पावभाजी. चीज पावभाजी. आणि ही तुमची गो टू आहे की तुम्ही वेगवेगळी ट्राय करत असता? नाही, दरवेळेस मी हीच घेतो. दरवेळेस फेवरेटच आहे का तुमची? अच्छा. आणि कधीपासून येत आहे तुम्ही इथे? मी इथं ऍक्च्युली 2016 मी इथे जॉबला होतो निगडीमध्ये, तेव्हा रेग्युलर यायचं. पण आता मी इथं जॉबला औंधला आहे, पण कधी इकडे काम निघलं तर मी इथेच खायला येतो. इथेच खायला आहे. म्हणजे इथली पीसीएमसी मध्ये खूप फेमस आहे गीता पावभाजी. तुला काय आवडतं इथे? तू काय खायला? इथे पावभाजी. कोणती वाली? चीज. ऑब्व्हियसली बोलली होती. ऑब्व्हियसली पावभाजी. हा काय प्रश्न आहे का? बरं, चीज पावभाजी. आणि तू कधीपासून येते इथे? खूप आधीपासून. खूप आधी म्हणजे किती? आता 1-2 वर्ष झाले. 1-2 वर्ष झालं. आणि इथेच येतेस पावभाजी खायला? इंट्रोड्यूस करूया. दिस इज विजय, ओनर ऑफ गीता पावभाजी, अँड दिस इज हिज ब्रदर गीतेश. अच्छा. तर माझा पहिलाच प्रश्न आहे तुमच्या नावावरनं. गीतेश, गीता, काय त्याच्यात माझे जे परदादा होते, आजोबा. तर त्यांचं नाव गीताराम होतं. अच्छा. त्यांच्या नावावरच माझं नाव पडलंय. ओके. आणि त्यांच्या नावावरच गीता पण पडलंय. गीता पण पडलं. आणि माझी डॉटर आहे, त्याचं नाव गीता. नाईस. ती लेगेसी कंटिन्यू करते. हा. पण कधी स्टार्ट केलं? कुणी स्टार्ट केलं गीता पावभाजी? स्टार्ट केलं नंदकिशोर अग्रवाल यांनी 1986 साली. 1986. आणि इथेच याच लोकेशन? हो, सेम. त्यावेळेस जेव्हा सुरुवात केली होती ना, एक जस्ट छोटासा कट्टा टाईप म्हणतात ना आपण, रोड स्टाईल पावभाजी. एक छोटासा आम्ही पावभाजीचा काउंटर लावला होता. त्याच्यावरती म्हणजे एक 7-8 टेबल्स, सिम्पल सिटिंग, म्हणजे जे जुन्या टाईपचे असतात ना रोड साईड वाले, त्या टाईप. आणि तीच कन्सेप्ट, मुंबईची जी कन्सेप्ट होती तीच कन्सेप्टने आम्ही इथं चालू केलो होतो. आता ते केवढं वाढलंय. हो. आणि आफ्टरनूनला एवढी गर्दी. म्हणजे आता तुम्हाला कसं वाटतं? छान एकदम या सक्सेसफुल झालंय आपण? हो, नक्कीच आनंद तर होतोच. जे वडिलांनी दिलं, जे आजोबांकडनं आलं, त्याला आम्ही कंटिन्यू करतोय आणि त्याचं नाव एक्सपांड करतोय, नाव त्याचं रूपरंगाला येतोय. त्याचा अजून जास्त आनंद होतो. पहिले पावभाजीवाले असेल की जे सकाळी 10 वाजता 9:30-10 वाजता पावभाजी देतात, आणि लोक 9:30-10 वाजता सुद्धा पावभाजी घ्यायला येतात. म्हणजे काही लोक तसं विचारतात, आम्हाला ऑफिसला घेऊन जायची आहे तर 9 वाजता मिळेल का, 8:30ला मिळेल का? मग तुम्ही देता करून फॅन्स आहेत म्हणून? कधीतरी असं ऑर्डर्स मोठी बल्क असेल तर देतो. मग ते सॉफ्टवेअरची मुलं असतात, सॉफ्टवेअरला जाणार एक ऑफिस मधले. ठीक आहे, चला. एवढा फॅन बेस आहे, लोकांचं प्रेम आहे. सो कसा होता ओव्हरऑल एक्सपिरियन्स, टेस्ट? खूपच मस्त, खूपच छान होतं. ओके. आणि 1986 पासून गीता पावभाजी इज सर्विंग इट्स लॉयल कस्टमर्स. आणि इकडची गर्दी बघता मला असं वाटतं की मी ज्या एरियात राहतो
इकडे ह्यांची एक फ्रँचायझी मिळते का जरा बघायला लागेल. त्यासाठी मालकांना भेटावं लागेल. तो जो बिझनेस आयडिया राहू दे सध्या. एक डेझर्ट प्लेस आहे तिथे आपण जाऊया. आता काय आज झोपायचं ठरवलंय, सो डेझर्ट खाऊन घरी जाऊन Yes. झोपून जाणार आहे. येस, पण मस्त एक्सपिरियन्स होता. आउटस्टँडिंग प्लेस, नक्की व्हिजिट करा. मला सक्षम मिळालाच आहे तर लगेच थोडी सोडायचं. छान लंच झालाय, छान डेझर्ट पण करून जाऊया. आणखी एक जागा आहे लोकल हिरो जिथे आपण जाणार आहे आता, आणि आय एम शुअर की पुण्यातल्या लोकांना ते माहीतच नसेल. तो लेट्स गो.